हाताच्या रेषांवर नाही, मनगटाच्या जोरावर लढतो आम्ही. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल माझी एक मैत्रीण भेटली आणि मी तिला सहज विचारलं की काय अभ्यास करते सध्या. तिने जो काही विषय किंवा जे काही घटक सांगितले ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की किती चुकीच्या पद्धतीने चालू आहे किंवा चुकीच्या ट्रॅकवरती सध्या म्हणजे जी काही पोस्ट आपली असते टार्गेट त्याच्यानंतर आपण काय अभ्यास करतोय याच्यामध्ये ज्या आपल्या चुका होतात त्या आपल्याला समजतच नाहीत आणि तिच्यासारख्या चुका बऱ्याच जणांकडून होत असतील आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपण नक्की कोणत्या ट्रॅकवरती असलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणते विषय अभ्यासले पाहिजेत याबद्दल या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. कोणतीही गोष्ट करताना म्हणजे अभ्यास करताना तुम्ही किती अभ्यास केला हे किती इम्पॉर्टंट आहे याच्यापेक्षा की तुमच्या अभ्यासाचा फायदा काय. मला असं वाटतं की तुम्ही कोणतीही गोष्ट करताना तुम्ही किती प्रमाणामध्ये केली यापेक्षा त्याचं आउटपुट काय आहे हे जास्त महत्त्वाचं. कोणत्याही कोणतंही काम असेल म्हणजे अगदी तुम्ही कोणत्या स्पर्धेची तयारी करत असाल, अभ्यास करत असाल किंवा इतर कोणत्याही घटकाची तयारी करत असाल तर तिथे आउटपुट जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एक उदाहरण जे मी यापूर्वीही दिलं असेल. समजा तुमच्याकडे 2 पुस्तकं आहेत. दोन्ही पुस्तकांमध्ये 100 पेजेस आहेत. असं समजा की एकाच विषयाची 2 पुस्तकं आहेत. दोन्हीही 100 पेजेसवाली पुस्तकं आहेत. एक पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला एक्झाममध्ये 10 प्रश्न येणार आहेत आणि दुसरं त्याच विषयाचं 100 पानांचं पुस्तक तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकातून 5 ते 6 प्रश्न येणार आहेत. तुम्ही कोणतं पुस्तक वाचायला जास्त प्रेफरन्स द्याल? अर्थात तुम्ही हे वालं पुस्तक वाचाल ज्याच्यामधून 10 प्रश्न येणार आहेत. कारण लेंथ तर सेम आहे म्हणजे पेजेस तर तेवढेच आहेत, पण आउटपुट जास्त आहे. तुम्हाला ही 100 पानं वाचण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे, तेवढाच वेळ ही 100 पानं वाचण्यासाठी लागणार आहे. पण ज्यावेळेला तुम्ही पहिलं पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही 10 प्रश्न सोडवू शकता. जेव्हा तुम्ही दुसरं पुस्तक वाचता तेव्हा फक्त 5 ते 6च प्रश्न तुम्हाला येणार आहेत. मग जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा आउटपुट जास्त महत्त्वाचं आहे. समजा आपण असं समजूयात की तुम्ही समजा प्रॅक्टिस करत आहात कोणत्या ते स्पर्धेसाठी. म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल म्हणूयात की तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करताय. मग तिथे तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे मी सकाळी गेलो, सकाळपासून मी एवढा सगळा वर्कआउट केला, मी एवढाच वेळ हे केलं, स्विमिंगची प्रॅक्टिस केली, बाकी मी एवढा वेळ वर्कआउट केला वगैरे. तर त्याच्यामध्ये पण तुमचा आउटपुट जास्त महत्त्वाचा आहे. किती केलं याच्यापेक्षा क्वालिटी जास्त महत्त्वाची आहे, की त्याचा तुम्हाला फायदा खरंच किती झाला. 10-10, 12-12 तास तुम्ही लायब्ररीमध्ये बसत असाल, पण जर एक्झॅक्टली तुमच्या एक्झामसाठी जे इम्पोर्टंट आहे ते तुम्ही वाचत नसाल, तर त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये आउटपुट जास्त महत्त्वाचा आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतो तुम्ही कोणत्या पोस्टसाठी तयारी करताय हे तुमच्याकडे म्हणजे हे तुमचं डिसाईड असलं पाहिजे. कारण पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल, तर या 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि या तिन्ही पोस्टचं मेरिट हे वेगळं-वेगळं लागणार आहे. कट ऑफ वेगळा-वेगळा लागणार आहे. सिलेबसच्या बाबतीत पाहिलं तर फर्स्ट पेपर जो आहे, पेपर 1 तो कंबाईंडच आहे. पण पेपर 2 मात्र वेगळा आहे. मग ज्यावेळेला तुम्ही तुमची ड्रीम पोस्ट किंवा तुम्ही जी कोणती पोस्ट टार्गेट केलेली आहे तिचा अभ्यास करताना, तुम्हाला त्या पोस्टचा सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे. काही विद्यार्थी आहेत जे कन्फ्यूजच असतात, की एक्झॅक्टली कोणती पोस्ट नाही, तर तिन्ही पोस्टसाठी आम्ही ट्राय करतोय. कारण त्यांना असं वाटत असतं, की कदाचित म्हणजे ज्या मेरिटमध्ये बसेल ती पोस्ट म्हणजे ती मेन्स मी देईन. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंटचं ठरलेलंच नसतं ॲक्चुअली. काही विद्यार्थी असतात त्यांना कन्फर्म माहिती असतं, की मला फक्त आणि फक्त ही पोस्ट हवी आणि मी त्या पोस्टसाठीच ट्राय करतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या पोस्टसाठी ट्राय करताय ते पहिल्यांदा ठरवा आणि ते ठरवल्यानंतर त्या पोस्टसाठीचा सिलेबस तुम्हाला पूर्ण माहिती आहे का हे पहा. मग ज्यावेळेला तुम्ही सिलेबस पाहता, तर मी अगदी साधं सिंपल तुम्हाला एक एक्झाम्पल देते. त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये ते ॲडजस्ट करा. समजा आपण पी-एस-आयचा जर विचार केला, तर पी-एस-आय या पोस्टसाठी मेन्सला तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट मेन्ससाठी नाहीत. हे 2 सब्जेक्ट तुम्हाला कुठे आहेत? फक्त प्रीच्या एक्झाममध्ये आहेत. ठीक आहे. आत्ता जी सिच्युएशन आहे म्हणजे आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ॲक्चुअली हे आहे, की तुम्ही प्रीचा अभ्यास केव्हापासून करताय? साधारणतः डिसेंबर-जानेवारीमध्ये तुम्ही फॉर्म भरलात. जानेवारीपासून आपण ऑक्टोबर मंथ हा सोडूनच देऊयात. अगदी सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय केलं? प्रीचा अभ्यास केलात. म्हणजे जवळपास 9 महिने तुम्ही प्रीचा अभ्यास करताय. प्रीसाठी 9 महिन्यांच्या अभ्यासाची आवश्यकता आहे का?
जर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना MPSC माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी MPSCची एक्झाम दिलेली आहे आणि ते क्वालिफाय झालेत किंवा पोस्ट मिळवलेली आहे, अशा कोणत्याही कॅन्डिडेटला जर तुम्ही विचारलं, तर कोणताही कॅन्डिडेट तुम्हाला असं सांगणार नाही, की प्रीसाठी 9 महिन्यांचा अभ्यास आवश्यक आहे. कारण तो आवश्यकच नाही. प्रीसाठी 2 ते 3 महिन्यांचा स्टडी मोर दॅन इनफ आहे. खूप आहे. ठीक आहे. आता तुम्ही एक्झाम म्हणजे प्री एक्झामच्या अभ्यासासाठी तुम्ही किती कालावधी घालवलेला आहे ऑलरेडी? 9 महिने घालवलेला आहे. आत्ता तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहात, की इथे तुम्हाला माहिती नाही, की तुमची प्री कधी होणार, राइट? आणि त्यानंतर हेही माहिती नाही, की प्री आणि मेन्सच्या मध्ये किती गॅप मिळणार. ज्यावेळेला ही अनिश्चितता आहे, अशा वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त प्री फोकस करून अभ्यास करणं हा तुमचा खूप मोठा मूर्खपणा ठरू शकतो. आणि तेही अशा वेळेला जेव्हा की तुम्ही 9 महिने प्रीचा अभ्यास केलेला आहे आणि तरीसुद्धा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त प्रीचाच अभ्यास करताय, तर हे 100% चुकीचं आहे. आणि बरेच जण 99% स्टुडंट हेच करत असणार सध्या. ठीक आहे? तर आत्ता तुम्हाला काय करायचंय, प्री आणि मेन्सचा अभ्यास करायचा आहे. जसं मी PSI पोस्टचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, इकॉनॉमिक्स आणि सायन्स नाहीच आहे, तर ते 2 सब्जेक्ट तुम्ही आत्ता वाचायला घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. ते 2 सब्जेक्ट तुम्ही जेव्हा कधी डेट्स डिक्लेअर होतील, त्याच्यानंतर तुमच्याकडे जो काही वेळ असेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्या 2 सब्जेक्टची रिव्हिजन करू शकता. आत्ता तुम्हाला फोकस काय करायचे आहेत, असे सब्जेक्ट किंवा असे टॉपिक जे तुम्हाला प्री प्लस मेन्स अशा दोन्ही एक्झामसाठी उपयोगी ठरणार आहेत. काही सब्जेक्टचे तर टॉपिक्स ऑलरेडी मी दिलेले आहेत तुम्हाला. बाकीचे आहेत ते मी देण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्ही ते सर्च करा. तर प्री प्लस मेन्ससाठी जे कॉमन सब्जेक्ट किंवा जे कॉमन टॉपिक आहेत तेच तुम्ही फोकस करून अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट येतो, की तुम्हाला सिलेबस माहिती आहे का? म्हणजे जर तुम्हाला विचारलं, की तुम्ही जी ज्या पोस्टसाठी तयारी करताय, त्या पोस्टचा मेन्सचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे का? तर ऑलमोस्ट बरेच विद्यार्थी आहेत जे असं म्हणतात, की नाही म्हणजे सिलेबसच पाहिलेलं नाही. तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आजच्या आज सिलेबस पाहायचा आहे. पूर्ण सिलेबस स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचा आहे आणि तो जेव्हा पण तुम्ही अभ्यास करताय, तर तेव्हा तो तुमच्या सोबतच असला पाहिजे. MPSC पास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत किंवा यशाचे 2च मंत्र आहेत. जो कोणताही कॅन्डिडेट MPSC झालेला आहे, तो तुम्हाला हेच सांगेल, की 2 गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे असल्या पाहिजेत किंवा तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. एक, जो आयोगाने दिलेला आहे तो सिलेबस आणि दुसरी गोष्ट आयोगाच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. फक्त या 2 गोष्टींच्या जीवावरती तुम्ही MPSC क्वालिफाय होऊ शकता. पण आपण या 2 गोष्टीच बाजूला ठेवतो आणि कुठे भरकटतो कळत नाही किंवा एक आपला गोड गैरसमज असतो, की मी सिलेबस वाचला आणि मला सगळं माहिती आहे. आणि तुम्हाला जर विचारलं सिलेबस सांगा, तर तुम्ही इन जनरल सांगून टाकता इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे. पण हे असं नाही. सिलेबसबद्दल तुम्हाला एक-एक पॉइंट डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. ठीक आहे? तर या गोष्टी तुम्ही आत्ता करताय का? याचा एकदा तुम्ही विचार करा. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो, की परीक्षेची तारीख येईपर्यंत कोणते विषय वाचले पाहिजेत. तर त्याच्याबद्दल मी आत्ता जस्ट तुम्हाला बोलले, की असे विषय जे तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीकडे मदत करू शकतात, असेच विषय तुम्हाला पहिल्यांदा कंप्लीट करायचे आहेत. आणि त्यानंतर आत्ता तुम्ही म्हणजे जर समजा तुम्ही आता अभ्यास करताना जे काही प्रीचे विषय आहेत तेच तुम्ही अर्थात तेच तुम्ही वाचत असाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, की मेन्सचे सब्जेक्ट तर घ्या, पण मराठी आणि इंग्लिश. आता पहिला पेपर तर आपला कॉमनच असतो म्हणजे जर आपण कंबाईनचा विचार केला तर जसं प्रीला पेपर असतो तिन्ही पोस्टसाठी एक, तसा मेन्सचा पण पहिला पेपर तुम्हाला कॉमन आहे. मराठी, इंग्लिश आणि इतर जे काही ज्ञान आहे, पदासाठी आवश्यक असणारं ज्ञान. तर याच्यावरती तो पेपर असतो. तर हा जो पेपर आहे याची तयारीसुद्धा तुम्हाला याच कालावधीमध्ये करायची आहे. कारण पेपर 1 जो आहे, त्याच्यामध्ये मुलांना खूप चांगले मार्क्स मिळतात. कारण मराठीचे 50 मार्क्स जे असतात अर्थात 50 प्रश्न आता तर 200 मार्काला पेपर झालेला आहे. तर मराठी हा जो विषय आहे त्याचे जे 50 प्रश्न असतात ते तर हातचे मार्क्स असतात. म्हणजे त्याच्यातला एकही मार्क नाही गेला पाहिजे एवढे सोपे ते प्रश्न असतात. त्यामुळे त्याची प्रिपरेशन तुम्ही आत्तापासून केली पाहिजे. इंग्लिशची तुम्हाला भीती वाटत असेल, तर मी इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही ॲटलीस्ट बाकीचं ग्रामर राहू द्या, पण व्होकॅब्युलरी फोकस करा. कारण आपल्याला भीती इंग्लिशची याचसाठी वाटते, कारण आपली व्होकॅब्युलरी तेवढी डेव्हलप नसते. आपल्याला इंग्लिशमधले जे शब्द असतात, शब्दार्थ असतात ते माहीत नसतात आणि म्हणून थोडंसं अवघड वाटतं इंग्लिश. त्यामुळे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले, की डेली 3 to 5 वर्ड्स तुम्ही घ्या आणि ते वर्ड्स तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. तर ही पद्धती तुम्ही कंटिन्यू ठेवा.
याचा तुम्हाला 100% मेन्समध्ये फायदा होणार आहे आणि ते शब्द घेताना तुम्हाला आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकांमधले शब्द घ्यायचे आहेत. ठीक आहे? त्यानंतर प्रश्न येतो, पूर्व परीक्षेसाठी किती वेळ द्यायचा? तर आता पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी 9 महिने केलेला आहे. अर्थात केलेला आहे. जरी तुम्ही म्हटलात, की नाही माझे 4 महिने लॉकडाऊनमध्ये गेले किंवा मी अभ्यास नाही केला, असा प्रॉब्लेम झाला तसा. तर ही सगळी कारणं असतात. तो तुमचा प्रश्न आहे. पण प्रीचा अभ्यास म्हणजे जेव्हापासून तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी सुरू केली असेल, तेव्हापासून तुम्ही प्रीचाच अभ्यास करत असाल. त्यामुळे माझा प्रीचा अभ्यास झाला नाही, हे वाक्य तुमच्या तोंडी नाही आलं पाहिजे. मग आता जेवढा वेळ तुम्ही अभ्यासाला देताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल 6 ते 8 तास जर तुम्ही देत असाल, आपण गृहीत धरूयात एवढा वेळ तर देतातच. म्हणजे जे जॉब करत नाही ते एवढा वेळ तर आरामसे देतात. तर याच्यापैकी 2 तास फक्त तुम्ही प्रीच्या अभ्यासासाठी द्या. उरलेला जो तुमचा वेळ आहे 4 ते 6 तासांचा, तो तुम्ही मेन्सच्या अभ्यासासाठी द्या. आणि हे जर केलं ना, तर हाच तुमचा शहाणपणा ठरेल. पण जर या गोष्टी तुम्ही टाळत असाल ना, तर खूप मोठा मूर्खपणा तुमच्याकडून होतोय. कारण येणाऱ्या एक्झाममध्ये क्वालिफाय होणं, कारण हा 2020ची जी एक्झाम आहे ती आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त बहुचर्चित असणारी अशी एक्झाम आहे. आणि त्याचबरोबर या एक्झाममध्ये कट ऑफ असेल किंवा जे काही म्हणजे क्वेश्चन पेपर असेल किंवा कट ऑफ असेल, याच्याबद्दल ना कोणी अंदाज तुम्हाला सांगू शकता आणि याच्यामध्ये कधी कुठे काही चक्र फिरतील ना, याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. कारण बरेच विद्यार्थी जे लायब्ररी सोडून घरी राहिलेले आहेत, ज्यांचा लायब्ररीमध्येच अभ्यास होतो, त्यांचा अभ्यास झाला नाही. काही विद्यार्थ्यांनी मात्र एवढा जास्त कालावधी मिळाला, त्यामुळे त्यांचा एवढा जास्त अभ्यास झालाय. त्यामुळे इथे कट ऑफ बाबत कोणीच नाही सांगू शकत तुम्हाला, की म्हणजे यावेळेला स्टुडंट कशा पद्धतीने एक्झाममध्ये परफॉर्म करतील, याच्याबद्दलचा अंदाज लागणं हे खूप अवघड आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी लायब्ररीत केलं आणि जे गावी आले त्यांना गावी अभ्यास नाही झाला. पण काही विद्यार्थी असे असतील, की ज्यांच्याकडे खूप कमी वेळ होता, जे जॉबला होते, याच्यामुळे लॉकडाऊनमुळे त्यांना कदाचित सुट्टी मिळाली असेल आणि त्यांनी जास्त अभ्यास केला असेल. असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे इथे दोन्ही अर्थाने आपण पाहू शकतो, की कट ऑफ कमी सुद्धा होऊ शकतो किंवा वाढू सुद्धा शकतो. त्यामुळे आत्ता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, की प्री ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. ती पास व्हावीच लागणार आहे. पण त्याच्यासाठी एवढे जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. आउटपुट फक्त पहा, की मला कोणता विषय किती मार्क्स मिळवून देऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. 2018चा जो पी-एस-आयचा रिझल्ट आलेला आहे फायनल, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये प्रथम म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यूमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळालेले आहेत. मला त्या मॅडमचं नाव ॲक्चुअली आठवत नाहीये. तर त्या मॅडमनी प्री आणि मेन्स अशा दोन्ही एक्झामसाठी जो गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असतो आपल्याकडे मॅथ्स आणि रिझनिंग, हा विषय जो आहे तो कंप्लीटली स्किप केला होता. आता काही लोकांना ही अतिशयोक्ती वाटते. ज्यावेळेला असं कोणी सांगतं ना, तेव्हा काही लोकांना वाटतं, की अरे हे काही पण फेकतायत, असं काही नसतं. पण ज्या लोकांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यांना मात्र हे 100% माहिती की मॅथ्स आणि रिझनिंगचे 15च्या 15 प्रश्न स्किप केल्यानंतर म्हणजे एकही प्रश्न वाचला नाही, अटेंड केला नाही, म्हणजे बिलकुल सोडवला नाही, तरीसुद्धा प्री आणि मेन्स क्वालिफाय होता येते. हे एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर मॅडमचं आहे. पण असं खरंच होऊ शकतं का? तर हो, होऊ शकतं. फक्त मॅथ्स आणि रिझनिंग नाही, कोणताही एक विषय जो की तुम्हाला वाटतं की मेन्ससाठी माझ्यासाठी महत्त्वाचा नाहीये, तुम्ही एक विषय सोडून सुद्धा पास होऊ शकता. कशा पद्धतीने ते विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवेन. एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. मी पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करेन, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कंप्लीट स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करेन. ठीक आहे? तर आता तुम्हाला समजलं असेल, की पूर्वपरीक्षेसाठी किती वेळ द्यायचा आहे. दिवसातले मॅक्सिमम 2 तास. बाकीचा वेळ जो आहे तो तुम्हाला मेन्ससाठी द्यायचा आहे. मेन्समध्ये तुम्हाला कॉमन टॉपिक तर फोकस करायचे आहेत, कॉमन सब्जेक्ट. पण त्याचबरोबर आता तुम्ही असा पार्टसुद्धा फोकस करायला पाहिजे, जो तुम्हाला फक्त आणि फक्त मेन्ससाठी आहे. त्याच्यासाठी दिवसातला किमान 1 ते 1.5 तास तरी द्या, जो की मेन्ससाठी सेपरेट सिलेबस आहे त्याच्यासाठी. ठीक आहे? आणि मराठी, इंग्लिशची तर स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता हे झालं सगळं, की एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा. पण बऱ्याचदा असं होतं, की त्याच-त्याच चुका पुन्हा-पुन्हा केल्या जातात. तुम्ही नवीन चुका करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर एकच चूक तुम्ही 1000 वेळा करत असाल ना, तर तुम्ही अधिकारी कसे बनणार? हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पण पडला पाहिजे. त्याच-त्याच चुका म्हणजे काय? तुम्हाला 1000 वेळा जरी सांगितलं असेल ना, की "अरे बाबा, प्रश्न सोडव, एम-सी-क्यूज सोडव." कारण हेच जास्त इम्पोर्टंट आहे एक्झामसाठी. तुमच्या डोक्याला हे पटत नाही. तुमचा अभ्यास म्हणजे काय असतो माहिती आहे? रीडिंग, रीडिंग, ओन्ली रीडिंग. फक्त तुम्हाला वाटतं, की मी आज 10 तास एका जागी बसून वाचलं म्हणजे माझा अभ्यास झाला. बट दॅट इज नॉट स्टडी आणि त्याचा काही फायदा पण नाहीये.
तुम्हाला एक्झाममध्ये काय करायचंय? प्रश्न उत्तरं सोडवायचे आहेत, प्रश्न वाचायचे आहेत, त्याची उत्तरं द्यायची आहेत. ते स्किल तुमचं डेव्हलप झालं पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त सरावानेच होऊ शकतं. तुम्हाला पोहण्याच्या स्पर्धेला जायचंय, तर तुम्हाला पोहण्याचाच सराव करावा लागेल. तुम्ही रनिंगचा सराव करून तिथे गेलात, तर त्याचा काहीच फायदा नाही. म्हणजे तुम्हाला फक्त माहिती आहे, की हाताने पाय हलवायचे आहेत, मग मी स्विमिंग करेन म्हणून तुम्ही रस्त्यावरती त्याची प्रॅक्टिस करू शकता का? नाही. तुमची प्रॅक्टिस योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य दिशेने झाली पाहिजे. या गोष्टी थोड्याशा स्वतःला समजावून सांगा आणि त्या मार्गाने, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. जेवढ्या काही चुका मी आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत, म्हणजे ज्या विषयाचा आउटपुट जास्त नाही. कोणताही विषय वाचायला घेतल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आउटपुट चेक करा. ते तुम्हाला कसं समजेल? जेव्हा तुम्ही क्वेशन पेपर सॉल्व्ह कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की मला या विषयामध्ये किती मार्क्स मिळतात, मी या विषयाच्या अभ्यासाला किती वेळ दिलेला आहे किंवा किती विषयांचं कोणत्या विषयाचे प्रश्न ठराविक एका बुकमधून येतात, कोणत्या एका विषयाचा आपल्याला सोर्सच सापडत नाही. याच्यावरून सुद्धा तुम्हाला आउटपुट समजेल, की कोणत्या विषयाला किती आउटपुट आहे. ठीक आहे? तर ही चूक जर तुम्ही करत असाल, तर ती पहिल्यांदा बंद करा. अजूनही फक्त आणि फक्त प्रीचाच अभ्यास करत असाल, तर ही चूक तुमची खूप मोठी आणि खूप महागात पडणारी ठरू शकते. तर ही चूक पण तुम्ही टाळा. त्यानंतर आपण काय करतोय हे जर तुम्हाला कळत नसेल, म्हणजे जसं की फक्त आणि फक्त रीडिंग करत असाल, तर ते पण तुम्ही आता बंद केलं पाहिजे. तुम्ही सरावाला पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. तर या काही चुका जर तुमच्याकडून होत असतील आणि इतर काही ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आणखी एक चूक म्हणजे सिलॅबसच माहिती नाही. तर ही तर सगळ्यात मोठी चूक आहे. मग तुम्हाला एम-पी-एस-सी करण्याचा अधिकारच नाही असं मी तर सरळ म्हणेन. सिलॅबस हा तुम्हाला माहितीच असला पाहिजे. या चुका जर तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा. या चुका टाळा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. तर आणि तरच तुम्ही एम-पी-एस-सी क्वालिफाय होऊ शकता. आय होप इथून पुढे तरी किमान व्यवस्थितपणे एक्झामची डेट येईपर्यंत तुम्ही अभ्यास कराल आणि या काही सिली मिस्टेक्स आहेत, ज्या अभ्यास करताना तुमच्याकडून होऊ शकतात आणि ज्याचा वाईट परिणाम तुमच्या स्कोरवरती होऊ शकतो. तर या चुका टाळण्याचा प्रयत्न करा आणि व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे त्या अभ्यासाला काहीतरी दिशा आहे, त्याचं काहीतरी आउटपुट मिळणार आहे, त्याचा 100% फायदा होणार आहे, अशा दिशेने अभ्यास करा. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल, तर लाईक नक्की करा. तुमचे इतर मित्र जे चुकीचा अभ्यास करत असतील, त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.